नमस्कार मित्रांनो, मी आर जयंती आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, गुगल ड्राईव्ह लिंक बघा. आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण गुगल ड्राईव्ह लिंक तयार कशी करायची हे पाहणार आहे. बघा, आपण एखाद्या जिल्हा पुरस्कार म्हणा, राज्य पुरस्कार म्हणा, याची माहिती आपल्याला त्या साईटवर भरताना एक मुद्दा येतो, तो गुगल ड्राईव्ह लिंक. त्यानंतर एखादा नोपक्रम आपल्याला त्या दिलेल्या साईटवर आपल्याला अपलोड करायचा आहे, तेव्हा तिथे आपल्याला गुगल ड्राईव्ह लिंक मागितली जाते. आणि आता स्कॉप अंतर्गत माहिती भरणे, अशा विविध गोष्टीसाठी आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक मागली जाते. आता ही गुगल ड्राईव्हची लिंक सोप्या पद्धतीने कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्याकरता आपल्याला गुगल ड्राईव्ह बघा, गुगल ड्राईव्हमध्ये जायचं आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला ड्राईव्ह अशा प्रकारचं फोल्डर मिळते बघा. हे ड्राईव्ह, इथे गुगल ड्राईव्ह राहणार नाही, पण ड्राईव्ह असं राहील. अशा प्रकारचा सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉलवर क्लिक करा. आणि सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे हे आपल्याला इथे पेज येईल बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला फोल्डर तयार करायचा आहे. पहिले फोल्डर. आता तुम्ही ज्या विषयासंबंधित गुगल ड्राईव्ह लिंक तयार करणार आहे, समजा पुरस्कार म्हणा, स्कॉप म्हणा, तर समजा आता स्कॉप संबंधित आपल्याला काय करायचं आहे, गुगल ड्राईव्ह लिंक तयार करायची आहे. आता आपण बघा, स्कॉप संबंधी आपल्याला मानकानुसार लिंक तयार करायची समजा, किंवा तुम्हाला ज्या गोष्टीची लिंक तयार करायची आहे ते देऊ शकता नाव. मानक समजा, आता मी स्कॉप मानक इथे क्रमांक देतो 4. अशा प्रकारे मी दिलेला आहे. आता तुम्ही काय करू शकता, इथे तुम्हाला ज्या विषयाशी संबंधित आहे तुम्ही तिथे काय करू शकता, नाव देऊ शकता. आता स्कॉप मानक 4 क्रिएट फोल्डर तयार झालं. फोल्डर तयार झाल्यानंतर आता बघा, हे फोल्डर तयार झालं. इथं प्लसवर गेलो बघा. आता अपलोड यावर क्लिक करूया. अपलोडवर क्लिक केलं, फोटोमध्ये गेलो आणि तुम्हाला जे फोटो पाहिजे ते फोटो घ्या. आता मी उदाहरण दाखवलं. आता हे 2 फोटो घेतले. तुम्ही किती घेऊ शकता, 2 हे 3 घेतले मी. आणि आता इथे त्या ॲडवर क्लिक केलं बघा. अशा प्रकारे 3 फोटो ॲड झाले. आता अपलोडवर क्लिक करतो बघा. आता ह्या स्कॉप मानक 4 ह्या फोल्डरमध्ये किती फोटो आले आहे, 4 फोटो आले. आता बघा, इथे लक्षात ठेवा, PDF तयार करणं, मग PDF तयार करून तिथे अपलोड करणं, त्याची लिंक बनवणं, या भानगडीत पडण्यापेक्षा ही सोपी पद्धती आहे. फोल्डर तयार करा, फोल्डरमध्ये फोटो अपलोड करा आणि त्या फोल्डरची तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक तयार करायची. आता इथेपर्यंत समजलं तुम्हाला. काय केलं आपण, फोल्डर तयार केलं, अपलोडमध्ये जाऊन फोटो अपलोड केले. आता 3 टिंबावर क्लिक करा. 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर मॅनेज ॲक्सेसमध्ये जा. मॅनेज ॲक्सेसमध्ये गेल्यानंतर बघा, RESTRICTED हे दिलेलं आहे जनरल ॲक्सेसच्या खाली, त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे बाजूला एक असा त्रिकोण दिसतो, त्या त्रिकोणावर क्लिक करा आणि इथे एनीवन विथ लिंक यावर क्लिक करा. आणि एनीवन विथ लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा काय आलं आहे, परमिशन अपडेट झाली आहे आणि व्ह्यूवर. आता याचा अर्थ काय होते बघा. आता पुन्हा बॅक जातो, हे बघा, हे वरचं जे आहे समजा, जे आहे वरचं, ओनली पीपल ॲडेड कॅन ओपन, म्हणजे तुम्ही ज्यांना इथं ॲडिट केला आहे म्हणजे हे मर्यादित आहे, सर्व लोकांना दिसणार नाही.
वरची जे पर्याय आहे आणि खालचा जो पर्याय आहे समजा बघा एनीवन विथ लिंक म्हणजे हे सर्वाला पाहता येईल. हे वरचा आहे मर्यादित पर्याय म्हणजे तिथे फक्त तुम्ही ज्यांना परमिशन दिले त्यांनाच पाहता येईल आणि एनीवन विथ लिंक हे सर्वांना इथे पाहता येईल. म्हणून एनीवन विथ लिंक हाच पर्याय तुम्ही ठेवायचा. एनीवन विथ लिंकवर पर्याय ठेवला त्यानंतर इथे व्ह्यूवर येईल. व्ह्यूवर म्हणजे सर्वांना पाहता येते अशा प्रकारचा तिचा याचा अर्थ होतो. बघा आता मित्रांनो इथं पुन्हा पाहू रिस्ट्रिक्टेड आणि एनीवन विथ लिंक. हे रिस्ट्रिक्टेड म्हणजे मर्यादित म्हणजे तुम्ही ज्यांना परमिशन दिले त्यांना दिसेल पण एनीवन विथ लिंक हे सर्वांना दिसेल. म्हणून आपल्याला एनीवन विथ लिंक हाच पर्याय ठेवायचा आहे. एनीवन विथ लिंक हा पर्याय ठेवल्यानंतर व्ह्यूवर म्हणजे आपल्याला म्हणजे सर्वांना पाहता येईल ती लिंक. अशा प्रकारे झालं. आता इथे बघा जनरल ॲक्सेस आहे त्याच्या बाजूला बघा एक चिन्ह दिसते असा 2 अर्धवट गोल आहे आणि मधामध्ये एक रेषा आहे त्यावर क्लिक करा. आता लिंक कॉपी झाली आहे बघा ही लिंक जी आहे ती लिंक कॉपी झाली आहे. आता तुम्हाला डायरेक्ट आता लिंक झाली आहे आता मी ते तुम्हाला पेस्ट करूनही दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. बघा हे लिंक आहे मी आता हे पेस्ट करूनही दाखवतो. बघा आता इथे ही लिंक जी आहे मी पेस्ट करूनही दाखवतो. बघा अशा प्रकारे आहे. आता या लिंकला इथे पेस्ट करून तुम्ही नाव बी देऊ शकता वरतं. बघा मानक मानक क्रमांक 4 अशा प्रकारे नाव देऊ शकता तुम्ही इथे आणि इथे आपल्याला केले मानक क्रमांक 4. मग आपल्याला माहिती भरायची आहे. हेच लिंक कॉपी करा तुम्ही स्कॉपमध्ये जा ओपन करा मानक खाली या म्हणजे ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा स्तर क्लिक केला पेस्ट प्रूफ हिअर याच्यावर क्लिक करा. बघा पेस्ट प्रूफ हिअर समजा याच्यावर क्लिक केलं तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तिथे पेस्ट करता येते पेस्ट प्रूफवर. आता हे कशा प्रकारे ॲक्च्युअल पेस्ट करायचं मी तुम्हाला काय करणार आहे घेणारच आहे. पण तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक कशी तयार करायची हा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आता की तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने जाणून घेऊया. जर समजलं नसेल तर रिव्हिजन म्हणून पुन्हा काय केलं मी बघा इथे पहिले गुगल ड्राईव्हचा जो पर्याय होता त्या गुगल ड्राईव्हच्या पर्यायावर गेलो मी. बघा गुगल ड्राईव्हच्या पर्यायावर गेलो प्लसवर क्लिक केलं फोल्डरमध्ये गेलो. बघा फोल्डरमध्ये गेलो आणि फोल्डरमध्ये गेल्यानंतर मी फोल्डरला नाव दिलं आणि स्कॉप मानक 4. त्यानंतर पुन्हा फोल्डर ओपन केलं प्लसवर गेलो अपलोडवर गेलो आणि इथून फोटोमधून मी फोटो निवडला आणि पुन्हा तो फोटो काय केला ॲडवर क्लिक करून त्यामध्ये मी फोटो अपलोड केला आणि अशा प्रकारे इथे तो फोटो अपलोड झाला आहे. त्यानंतर मग 3 टिंबवर गेलो मॅनेज ॲक्सेस केलं. मॅनेज ॲक्सेस केल्यानंतर बघा इथे अशा प्रकारचा ओपन झाला आहे. आता इथे एनीवन विथ लिंक याच्यामध्ये तुम्हाला असं राहणार नाही. इथे रिस्ट्रिक्टेड मोड राहील म्हणजे मर्यादित लोकांसाठी तुम्हाला ही लिंक ओपन राहील. आपल्याला एनीवन विथ लिंक करायचं आहे आणि एनीवन विथ लिंक केल्यानंतर आपल्याला इथे व्ह्यूवर असा पर्याय येईल. मग इथे जनरल ॲक्सेसच्या बाजूला एक चिन्ह आहे त्या चिन्हावर क्लिक करा. लिंक कॉपी झाली आहे. लिंक कॉपी केलेली लिंक तुम्ही तिथे
पेस्ट करू शकता, तुम्हाला जिथे पेस्ट करायची आहे किंवा जिथे तुम्हाला लिंक अपलोड करायची आहे तिथे तुम्ही हे लिंक अपलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला गुगल ड्राईव्हची लिंक बनवता येते. तर नक्कीच या पद्धतीचा वापर करा आणि गुगल ड्राईव्हची लिंक तयार करा. धन्यवाद.